हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. बघा, तर आज आमच्या आहोंची फरमाईश होती, मला वांग बटाट्याची भाजी पाहिजे, लग्नात जशी बनवते तशी वांग बटाट्याची भाजी बनव म्हणून. तर चला म्हणलं आपण बनवूया. तर मी इकडं बघा वांग आणि बटाटा चिरून घेतला आणि तो पाण्यात ठेवून घेतला, का तर ते काळं पडू नये म्हणून. परत इकडं वाटण बनवायला घेतलं, तर वाटण मध्ये थोडस ओलं खोबरं, परत जिरं, धन, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि एक कांदा भाजून घेऊन त्यात टाकला, ते वाटण करून घेतलं. नंतर इकडं पातेल्यात बघा मी तेल तापाय ठेवलं, तेलामध्ये जिरं टाकून, जिरं कढीपत्ता टाकून घेतला. ते टाकून घेतल्यानंतर बघा इकडं थोडीशी मिरची पावडर, हळद आणि आपलं गावाकडचा कांदा लसूण मसाला, आपलं चटणी टाकून घेतली. नंतर ते भाजून झाल्यानंतर मी इकडं आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही ती टाकून घेतली, वाटण टाकून घेतलं. आणि वाटण टाकून घेतल्यानंतर बघा ते वाटण एक चांगलं मी 5 मिनिटं भाजून घेतलं. वाटण चांगलं भाजलं तरच आपली भाजी चांगली लागते, नाही तर ते कच्च कच्च वाटतं रस्सा. तर त्यानंतर बघा मी इकडं चिरून घेतलेला बटाटा आणि वांग टाकून घेतलं, ते मिक्स करून मी इकडं मोड आलेली मटकी नव्हती, नुसती भिजत घातलेली होती मी, तर ती पण मटकी मी त्यामध्ये टाकून घेतली होती मटकी म्हणून. तर ते ते चांगलं भाजून झाल्यानंतर बघा इकडं मी एका गॅसवर ना गरम पाणी करायला ठेवलं होतं, आणि गरम पाणी टाकलं तर आपल्या भाजीला कलर पण छान येतो आणि चव पण लागते. तर मी ते गरम पाणी टाकून घेतलं. आणि मी आज भाजी पातळच बनवणार आहे, कारण ह्यांना जास्त घट्ट भाजी नको होती, तर मला पातळ पाहिजे भाजी म्हणले, का तर मला भाकरीत चुरून खायची भाजी. तर त्यांना असं चुरून भाजी खायसाठी मी पातळ भाजी बनवली आणि पाणी थोडं टाकून घेतलं. तर हे बघा, आणि शिजेपर्यंत आपलं भाजी पण अशी आटते, त्यामुळे मी थोडं जास्तीच पाणी टाकून घेतलं होतं. तर ते टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडस नमक टाकून घेतलं, नमक टाकून भाजी शिजायला ठेवली बघा. आणि भाजी अशी आपली पातळ पाण्यागत दिसत नाही, कारण आपण ते वाटण बारीक कांदा ते टाकून घेतल्यामुळे भाजी अशी पाण्यागत अजिबात दिसत नाही. नंतर त्यामध्ये बघा मी इकडं शेंगदाण्याचा कूट आणि तीळ एकत्र बारीक करून ठेवते मी भाजीत टाकायला, तर ते टाकून घेतलं. ते टाकून घेतल्यानंतर 10 मिनिटं भाजी शिजवून घेतली, कारण भाजीला अजूनच घट्टपणा येतो आणि अशी पातळ पाण्यागत दिसत नाही तीळ ते शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं. तर ते टाकून घेतल्यानंतर मी इकडं भाकरी करायला घेतल्या, आणि हे भाजी आपली 10 मिनिटं शिजून झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही. तर मी इकडे ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्या, आणि आपली भाजी झालेली आहे, त्याला कट कसा आलाय तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, तर आपल्या भाजीला कट पण छान आलाय, आणि अशी पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही, असं भाकरीत भातात कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इन्स्टाला असेल तर फॉलो करा. आणि हे बघा आपलं ताट तयार झाले, तुम्हाला बघू शकताय, बाजूला कांदा, लिंबू आणि वांग बटाट्याची भाजी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत